Hello everyone. Today we will start the last unit of the digital technique course, that is A to D and D to A converter, analog to digital and digital to analog converter. आपल्या डिजिटल टेक्निक या सिलेबसमध्ये हा शेवटचा चॅप्टर आहे ज्याचं नाव ॲनालॉग टू डिजिटल आणि डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर. ओके, मग याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे तो नीड ऑफ कन्व्हर्टर्स, म्हणजे डाटा कन्व्हर्टर ॲक्च्युअलमध्ये काय असतात. व्हॉट इज मीन बाय कन्व्हर्टर. कन्व्हर्टर मीन्स इट इज अ डिव्हाइस विच कन्व्हर्ट ॲनालॉग डाटा इन टू द डिजिटल और डिजिटल डाटा इन टू द ॲनालॉग इज कॉल्ड ॲज अ डाटा कन्व्हर्टर. मग आता डाटा कन्व्हर्टर हे असेच तयार केले का, तर नाही, याचा काही ना काहीतरी आपल्याला यूज होता. म्हणजे जे काही आपल्याला सिग्नल्स मिळतात किंवा आता प्रेशर असेल, त्यानंतर टेम्परेचर असेल, हे ॲनालॉग सिग्नल झाले. पण ते टेम्परेचर आत्ताचं किती आहे हे कॅल्क्युलेट केलं जातं आणि डिजिटली आपल्याला इंडिकेट केलं जातं की हां, आताचं टेम्परेचर आहे ते 100 डिग्री सेल्सिअस आहे. हे आपल्याला डिजिटली दिसतं, बरोबर. जर आपण टेम्परेचर सेन्सर वापरला तर म्हणजेच काय झालं, ॲनालॉग डाटा आहे तो डिजिटलमध्ये कन्वर्ट केला, राईट. मीन्स द इलेक्ट्रॉनिक सर्किट यूज्ड फॉर सच अ कन्व्हर्जन्स आर कॉल्ड ॲज अ डाटा कन्व्हर्टर. मग सच कन्व्हर्जन्स म्हणजे कुठले, ॲनालॉगचे डिजिटलमध्ये आणि डिजिटलचे ॲनालॉगमध्ये, बरोबर आहे. मग आता कुठले कुठले ॲप्लिकेशन असतात ज्याच्यामध्ये हे डाटा कन्व्हर्टर्स यूज केले जातात. देअर आर मेनी फील्ड्स सच ॲज इन्स्ट्रुमेंटेशन, आपली जी ब्रांच आहे ती कॉम्प्युटर, कम्युनिकेशन, कंट्रोल एक्सेट्रा, बरोबर आहे. आता ह्या सगळ्या ॲप्लिकेशनमध्ये सिग्नल जो अवेलेबल असतो तो डिजिटलमध्ये असतो का, तर नाही. काही काही असतो तो ॲनालॉगमध्ये डाटा अवेलेबल असतो. ओके, तो डिजिटली कन्व्हर्ट करावा लागतो. ॲनालॉग सिग्नल असतो तो असा कंटिन्युअस फॉर्ममध्ये असतो आणि डिजिटल असतो तो असा डिस्क्रीट फॉर्ममध्ये असतो. असा डिस्क्रीट फॉर्ममध्ये ज्या मी रेषा ओढले ना ते त्याचे मी पार्ट केले, पार्ट्स. ते आता आपण 1 बाय 1 त्याचे टाईप्स बघताना बघायचे आहेत, बरोबर आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे डिजिटल डाटा जो असतो तो स्टोरेज करणं सोपं असतं ॲज कम्पेअर टू द ॲनालॉग. सिमिलरली जर तुमच्या हातामध्ये घड्याळ असेल, रिस्ट वॉच, आणि जाता जाता तुम्हाला कोणीतरी विचारलं की हां किती वाजलेले आहेत, आणि जर समजा ते तुम्हाला काउंट करावं लागत असेल की किती वाजलेले आहेत हे ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला काउंट करावं लागत असेल, तर मे बी देअर इज अ पॉसिबिलिटी इट शुड बी समथिंग मिस्टेक्स हॅपन इन इट. काय मिस्टेक्स होऊ शकतात, तर 4 वाजले असेल तर तुम्ही 5 म्हणू शकताय, 5 वाजले असेल तर तुम्ही 3 म्हणू शकताय, किंवा चुकून म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेट करायला अडथळा आला असं समजा की त्याच्यावरती 12, 1, 2 असे अंक लिहिलेले नाही आहेत. ते रेषा जे असतात त्याप्रमाणे तुमचं रिस्ट वॉच आहे आणि ते तुम्ही चुकीच सांगितला, बरोबर. म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं, एरर्स तयार झाल्या. तेच तुमच्या हातामध्ये जर डिजिटल वॉच आहे, मग ते डिजिटल वॉचमध्ये काय इंडिकेट करणार, एक्झॅक्टली 4 देन 10 आणखी PM, म्हणजे तुम्हाला लक्षात येणं किती वाजलेले आहेत, संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत, बरोबर. 4 वाजून 10 मिनटं झालेले आहेत. हे डायरेक्टली तुम्हाला तिथं काय होणार आहेत, नंबर्स दिसणार आहेत. हा आहे तो डिजिटलचा फायदा आहे. ओके, म्हणून डाटा डिजिटली कन्व्हर्ट करणं आवश्यक असतं. काही ॲप्लिकेशन्समध्ये ॲनालॉगमध्ये डाटा कन्व्हर्ट करावा लागतो, काही ॲप्लिकेशन्समध्ये डाटा डिजिटलमध्ये कन्व्हर्ट करावा लागतो, बरोबर. आपण ज्या वेळेला एखादं इनपुट देतोय ना, इनपुट म्हणजे तुमच्या कीबोर्डवरून तुम्ही इनपुट देणार, ते इनपुट दिलेलं कुठं जातं, CPU मध्ये जातं. CPU मध्ये काय केलं जातं, हा तुम्ही दिलेलं जे कीबोर्डचा डाटा आहे हा कोणता आहे, ॲनालॉग डाटा आहे, राईट. हा डाटा कुठं जाणार, CPU मध्ये. कॉम्प्युटरला कोणती भाषा समजते, बायनरी, डिजिटल. तो कन्वर्ट करणार 0101 फॉर्ममध्ये. मग 0101 इज नथिंग बट डिजिटल डाटा, करेक्ट. हा डिजिटल डाटा गेला, 0101 फॉर्ममध्ये गेला. मात्र मॉनिटरवरती येताना 0101 येते का, नाही. तुम्ही जे तुमचं नाव टाईप केलेलं आहात ते दिसतं, राईट. फॉर एक्झाम्पल राहुल द्रविड असं जर असेल तर राहुलसाठी काहीतरी 0101 फॉर्ममध्ये डाटा असेल, द्रविडसाठी काहीतरी 0101 फॉर्ममध्ये असेल. म्हणजेच हा डाटा तुमच्या कीबोर्डपासून CPU मध्ये गेला, जाताना ॲनालॉग होता, तिथं गेल्यानंतर डिजिटल झाला, पुन्हा तो डिजिटलचा डिस्प्ले होताना ॲनालॉग झाला, राईट.
हे फॉर एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे. मीन्स डाटा कन्व्हर्टर म्हणजे कळालं, काही अशी सिस्टीम्स असतात जिथं आपल्याला काय लागतो, डाटा डिजिटल लागतो. काही सिस्टीम्स अशा असतात जिथं आपल्याला डाटा ॲनालॉग लागतो. म्हणून डाटा कन्व्हर्टर्स असणे गरजेचे आहे. मग त्यामध्ये 2 टाईप्स आहेत मेजरली. वन इज D2A डिजिटलचा ॲनालॉग करणारा, आणखी दुसरा आहे तो A2D ॲनालॉगचा डिजिटल डाटा जो कन्वर्ट करतो तो. बरोबर. म्हणजेच डिजिटलचा ॲनालॉग कन्वर्ट करत असेल इफ द डिव्हाइस कन्वर्ट डिजिटल डेटा into the analog, then it is called as a DAC. If a device convert analog data into the digital, then it is called as a ADC, right? Then DAC चे टाइप्स काय आहेत मग? तर DAC चे टाइप्स आहेत ते बायनरी वेटेड रेजिस्टर आणि दुसरा आहे तो R2R लॅडर. आता हे आपण बघायचं आहे की बायनरी वेटेड कसं असतं. बायनरी म्हणजे 2च्या स्वरूपात, वेटेड म्हणजे त्याच्यावरचं जो घात आहे त्याला म्हणायचं वेटेड. 2⁻1 1चा घात 1चा वेट, 2⁻2 2चं वेट, 2⁻3 3चं वेट, 2⁻n nचा वेट. वेट म्हणजे वजन, त्याचं वजन, त्याचं व्हॅल्यू किती आहे. त्यानंतर R2R लॅडर. लॅडर इज नथिंग बट शिडी. म्हणजेच R नावाचा रेजिस्टन्स एका ठिकाणी घ्यायचा आहे, 2R नावाचा रेजिस्टन्स एका ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्याची शिडी तयार करायची आणि त्यानुसार डाटा डिजिटलचा ॲनालॉग कन्वर्ट करायचा. सिमिलरली रॅम्प ADC, ड्युअल स्लोप ADC, आणखी सक्सेसिव्ह ॲप्रॉक्झिमेशन ADC. हे ADCचे टाईप्स आहेत. त्यामध्ये आपल्याला रॅम्प महत्त्वाचा नाही आहे, ड्युअल स्लोप आणखी सक्सेसिव्ह ॲप्रॉक्झिमेशन महत्त्वाचे आहेत. म्हणजे टोटल आपल्याला DACचे हे पहिले 2 टाईप्स, आणखी ADCचे ड्युअल स्लोप आणखी सक्सेसिव्ह ॲप्रॉक्झिमेशन, याच्याबद्दल आपल्याला स्टडी करायचा आहे. ओके, समजतंय. म्हणजे आता पहिल्यांदा आपण जे स्टार्ट करणार आहोत तो कोणता, तो DAC डिजिटल टू ॲनालॉग कन्व्हर्टर, राईट. याच्यामध्ये जो इनपुट असणार तो काय असणार आहे, डिजिटल असणार. जे पहिलं वाक्य येईल ना, पहिला शब्द तो इनपुटचा, जो नंतरचा येईल ना तो आउटपुटचा. मग डिजिटल आहे तो यामध्ये इनपुट आहे, ॲनालॉग आहे तो आउटपुट आहे, राईट. मग आता त्यामध्ये स्टार्ट करूया. डाटा कन्व्हर्टरमध्ये DACमध्ये बघतोय आपण पहिल्यांदा बायनरी वेटेड रेजिस्टर DAC. आता या DACमध्ये बायनरी म्हणजे 2, वेटेड म्हणजे 2चा घात, रेजिस्टर म्हणजे रेजिस्टन्स वापरले 2च्या घातामध्ये. आता तसं आहे का बघूया. बघा इथं 2⁻1 R म्हणजे 2चा पहिला घात R. बघा बायनरी आहे, बायनरी म्हणजे 2, 1 म्हणजे वेट दिलं त्याचं, R म्हणजे रेजिस्टर, 2⁻2 R, 2⁻3 R म्हणजे हे सगळे काय झाले, बायनरी वेटेड रेजिस्टर, राईट. त्यानंतर नेक्स्ट आहे ते काय आहे, तर इथं जो काही यूज केला आहे, इथं त्याला 2 इनपुट दिलेत बघा, एकाला दिलाय प्लस, एकाला दिलाय मायनस. याला म्हणायचं ॲम्प्लिफायर. हा ॲम्प्लिफायर काय करतो, 2 इनपुट घेतो, मग दोन्ही इनपुटचा हा काय करतो, बेरीज करतो, म्हणून याला म्हणायचं समिंग ॲम्प्लिफायर किंवा ॲडिशन करणारा ॲम्प्लिफायर. सम म्हणजे बेरीज, मग समिंग म्हणजे काय, बेरीज करणारा, समिंग ॲम्प्लिफायर. RF म्हणजे फीडबॅक रेजिस्टर. त्याचं आपल्याशी एवढं काही इनपुट म्हणजे इतकं काही त्याच्याशी घेणदेण नाही आहे. आणखी त्यानंतर आहे तो ॲनालॉग आउटपुट. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये मी आउटपुट कुठं मेजर करणार, इथं मेजर करणार, VO मला याच्यामध्ये मेजर करायचा आहे. त्यानंतर इथं जो आहे तो इलेक्ट्रॉनिक स्विच. त्या इलेक्ट्रॉनिक स्विचलाच काय म्हणायचं, SPDT स्विच. S फॉर द सिंगल, P फॉर द पोल, D सिंगल पोल ड्युअल थ्रो. सिंगल पोल ड्युअल थ्रो म्हणजेच काय बघा, सिंगल पोल म्हणजे एक खांब म्हणजे हा असा, आणि ड्युअल थ्रो म्हणजेच काय, हा खांब इथं आहे समजा, तो इकडं पण थ्रो होईल आणि इकडं पण थ्रो होईल, म्हणजे ह्या पॉईंटला पण कनेक्ट होईल आणि ह्या पॉईंटला पण. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की हा जो आहे तो एक काटा आहे असं समजा, हा ॲरो, हा एक तर इकडं जर त्यांना असं पेंडुलमसारखा असा कर्व घेतला तर याला कनेक्ट होईल, या साईडला पेंडुलमसारखा कर्व घेतला तर या साईडला कनेक्ट होईल. म्हणून याला म्हणायचं सिंगल पोल म्हणजे एक खांब, ड्युअल थ्रो म्हणजे 2 बाजूला जाऊ शकतो,
दोन्हीकडे कनेक्ट होऊ शकतो. म्हणजेच हा SPDT स्विच एकतर या ग्राउंडला कनेक्ट होऊ शकतो, नाही दुसरं कुठं या D3ला, हा कुठं ग्राउंडला नाहीतर कुठं D2ला, हा कुठं ग्राउंडला नाहीतर हा D1ला. मग D1, D2, D3 काय आहेत, तर हे सगळे आहेत ते डिजिटल इनपुट. याच्यामध्ये मला काय करायचं आहे, डिजिटली डाटा इनपुटला घ्यायचा आहे. म्हणजे मी डाटा कसा देणार, 0 0 0 0 0 1, 3 इनपुट आहेत ना, मग 3 इनपुटचे कॉम्बिनेशन कसे, 4 वेळा 0 4 वेळा 1, 2 वेळा 0 2 वेळा 1, एकदा 0 एकदा 1, बरोबर. म्हणजे याच्या इनपुटचं पहिलं कॉम्बिनेशन साहजिकच 0 0 0च असेल, नंतर 0 0 1 असेल, म्हणजे यासारखं. आणखी VR जो आहे तो काय आहे, रेफरन्स व्होल्टेज. हे रेफरन्सला व्होल्टेज दिलं आहे आणि इथं मला आउटपुटचं व्होल्टेज मिळणार. म्हणजे इथं मला काय भेटणार आहे, ॲक्च्युअलमध्ये ॲनालॉग आउटपुट. इथून मी देणार डिजिटल इनपुट, इथून मला भेटणार आउटपुट. समजतंय. आता आपण ॲक्च्युअलमध्ये वर्किंगला स्टार्ट करूया. आत्तापर्यंत आपण काय बघितलं की सर्किट डायग्रॅममध्ये काय काय पॅरामीटर्स दिलेले आहेत, किंवा सर्किट डायग्रॅममधले जे पॉईंट आहेत ते आपण सगळे डिस्कस केले. याचं नाव असं का पडलं हे देखील सगळं बघितलं. करेक्ट. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समजून घेण्याची गोष्ट ही आहे की याच्यामध्ये जो आउटपुटला जो व्होल्टेज मिळतं VO, ह्या VOचा फॉर्म्युला, तो VOचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. VO इज इक्वल टू, हा कसा कॅल्क्युलेट करतात, तर VR म्हणजे रेफरन्स व्होल्टेज, हा फॉर्म्युला आहे ना त्याचा, इज इक्वल टू D1 डाटा 1 2⁻⁻1 प्लस डाटा सेकंड 2⁻² प्लस डाटा थर्ड 2⁻3. असा हा VO कॅल्क्युलेट करायचा. मग 2⁻1 म्हणजेच काय, तर 2⁻1 म्हणजेच D1 भागिले 2. 2⁻² म्हणजेच काय, 2⁻² म्हणजे D2 भागिले 4, 2चा वर्ग 4, पण तो वजामध्ये म्हणजे छेदात, बरोबर. D3 2⁻3 म्हणजेच काय होणार, तर D3 इज इक्वल म्हणजेच काय होणार 1/8, बरोबर. म्हणजेच हाच फॉर्म्युला मी जर सुधारित आवृत्तीमध्ये लिहायचा ठरवला तर हा कसा असेल, तर D1 भागिले 2, D2 भागिले 4, आणखी D3 भागिले 8. ओके. मीन्स VO इज इक्वल टू आउटपुट व्होल्टेज कसं कॅल्क्युलेट करायचं, तर VO इज इक्वल टू VR D1/2 प्लस D2/2 प्लस D3/8. आता बघूया म्हणजेच कसं, तर ह्या D1 D2 D3चे कॉम्बिनेशन्स, आता कॉम्बिनेशन्स दाखवतो पहिल्यांदा तुम्हाला कसे असतात. बघा असे 4 वेळा 0 4 वेळा 1, 2 वेळा 0 2 वेळा 1, 2 वेळा 0 2 वेळा 1, एकदा 0 एकदा 1, एकदा 0 एकदा 1, एकदा 0 एकदा 1, एकदा 0 एकदा 1. आता पहिलं कॉम्बिनेशन काय आहे, 0 0 0. चला देऊया, याला द्या 0 0 0. आता हा स्विच काय करतोय, जर इनपुट 0 असेल ना तर याला कनेक्ट होत नाही. म्हणजे हा स्विच इकडं कनेक्ट होणार नाही, ही लाईन इकडं कनेक्ट होणार नाही, ही लाईन इकडं कनेक्ट होणार नाही. मग होणार कधी, जर इकडं 1 डाटा आला, कुणाचा तर D1चा आला ना, तर मग D1ची इकडं कनेक्ट होणार. म्हणजे जोपर्यंत 0 इनपुट असेल तोपर्यंत ती कशाला कनेक्ट होतं, ग्राउंडला. म्हणजे त्याचं म्हणणं काय आहे, इकडून 0 घेतला काय आणि या ग्राउंडकडून घेतला काय, इनपुट काय नाहीच आहे, त्याला काही किंमतच नाही. करेक्ट. त्यानंतर 0 0 म्हणजे आता इनपुट आता आलेला आहे 0 0 0. समजा 0 0 आलेला आहे असं धरूया आपण. ॲक्च्युली ते ह्या साईडला कनेक्ट होतच नाही, कारण तो ग्राउंडला कनेक्ट होतो. 1 आला तरच तो ॲक्च्युअलमध्ये कनेक्ट होतो. पण आपण असं धरूया की बाबा 0 0 0ला कनेक्ट झालेला आहे असं कन्सिडर करूया. मग D1ची संख्या किती, तर D1ची 0, D2ची पण 0, D3ची पण 0, बरोबर आहे. शून्याला कोणत्याही संख्येनं जर भागलं तर किती येणार, 0, बरोबर ना. म्हणजेच
ह्या ब्रॅकेटच्या आतमध्ये मला काय व्हॅल्यू भेटणार? 0 भेटणार. त्याला जर ह्या व्ही आरनं मल्टिप्लाय केलं तर तरी मला 0च भेटणार. म्हणजेच मला ज्या वेळेला 0 0 इनपुट देईल त्यावेळेला आउटपुट काय भेटणार? 0. बघा आहे का? 0 VR/8. 0 VR/8 म्हणजेच 0 रे. शून्याला कितीनंही गुणलं तरी 0 येतो. तो VR/8 का घेतलाय ते तुम्हाला नंतर सांगतो. आता पुढचा आहे तो 001 घ्या. 001. मग 001 घेऊन बघूया. एक सेकंद. नेक्स्ट आहे तो घ्यायचा आहे 001. एक सेकंड. D1 0, D2 0, D3 1. 001 ह्या सिक्वेन्समध्ये घ्यायचा. D1 0, D2 0, D3 1. 001. आता हे जर समजा इथं कनेक्ट झाला, हा इथं कनेक्ट झाला, हा इथं कनेक्ट झाला, इक्वेशन काय येते बघूया. D1 किती आहे? D1 0. D2 किती आहे? D2 0. D3 किती आहे? D3 1. बरोबर. म्हणजे आउटपुट व्होल्टेज किती आलं? आउटपुट व्होल्टेज इज इक्वल टू VR ब्रॅकेटमध्ये 0/2 0, काय उपयोग नाही, प्लस 0/4 काय उपयोग नाही, 1/8 हा गरजेचा आहे, 1/8 कारण D3साठी 1 आहे ना, म्हणून हा आला 1/8. करेक्ट. म्हणजेच मला VO काय मिळतोय? तर VO इज इक्वल टू VR 1/8. हेच मी कसं लिहू शकतोय? VR/8. बरोबर. म्हणजे ज्या वेळेला 001 इनपुट होता त्यावेळेला मला आउटपुटला काय मिळालं? VR/8. करेक्ट. बघूया. बघा 001च्या वेळेला VR/8 मिळालं का? 1 VR/8. बरोबर. आता आदलामधला असं काहीही घेऊन बघूया आपण. आता कुठला घेऊया? तर हा एक घेऊया 011. 011च्या वेळेला काय येते बघूया. काय करायचं? D1ला 0 द्यायचा, D2ला 1 द्यायचा, D3ला 1 द्यायचा. करेक्ट. 001 बघूया. एकच सेकंड. नाही 011 म्हटलं ना. 011 011 हा याला कनेक्ट करूया, हा याला कनेक्ट करूया, हा याला कनेक्ट करूया. D1 किती आहे? 0. D2 किती आहे? 1. D3 किती आहे? 1. म्हणजे हा तर काही याचा संबंध नाही. म्हणजे आतमध्ये काय शिल्लक राहिला? तर 1/4 प्लस 1/8 म्हणजे VO इज इक्वल टू VR इंटू ब्रॅकेटमध्ये 1/4 प्लस 1/8. ह्याचा छेद समान करूया. ह्याचा जर छेद समान करायचा असेल तर काय मी करणार? याला 2 मल्टिप्लाय करणार. त्याचप्रमाणे याला देखील 2 मल्टिप्लाय करणार. म्हणजेच काय आला? VO इज इक्वल टू VR इंटू ब्रॅकेट हे 2 इंटू 1 2 प्लस 1/8. बरोबर. 2 प्लस 1 म्हणजे किती झालं? 3. आता ते छेद समान जे करायचं आहे ते तुम्ही ऑलरेडी मॅथ्समध्ये शिकलाय. ते तुम्ही करून बघा वहीमध्ये वाटलेस. म्हणजे आउटपुटला काय येईल तुम्हाला? VO इज इक्वल टू 3VR डिवायडेड बाय 8. बघूया आलं आहे का? कधी? 011 इनपुट असेल त्यावेळेला. बघा 011च्या वेळेला 3VR/8. समजते? म्हणजेच साध्या सरळ भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर फक्त इतकंच लक्षात ठेवा. तो फॉर्म्युला देखील तुम्ही आउटपुटचा नाही लिहिलात तरी चालेल, किंवा तो नाही लक्षात ठेवला तरी चालेल, किंवा ही कॅल्क्युलेशन नाही केलात तरी चालेल. काय लक्षात ठेवायचं आहे? तर ज्या वेळेला 000 असतं ना त्यावेळेला मला इनपुटला 0 VR/8 मिळतं. 0 VR/8 म्हणजे 0 गुणिले VR/8 0. 001 असतं ना त्यावेळेला मला 1 VR/8 मिळतं. 010 असतं त्यावेळेला 2 VR/8. 011 3 VR/8. 100 4 VR/8. 101 5 VR/8. 110 6 VR/8. 111 7 VR/8. VR म्हणजे रेफरन्स व्होल्टेज आणि मला मिळायला लागले ते आउटपुट व्होल्टेज. म्हणजे काय झालं? तर साहजिकच 00 म्हणजे डेसिमलची व्हॅल्यू 0, ही 1, ही 2, ही 3, ही 4, ही 5, ही 6 आणि ही 7. हे सगळे अंक इथं असे घेतलेत आणि फक्त काय जोडला याला? VR/8. एवढं लॉजिक आहे.
म्हणजे जो डाटा तुम्ही डिजिटलमध्ये दिला त्याचं काय मला मिळालं, ॲनालॉग डाटा मिळाला. व्ही आर म्हणजे व्होल्टेज, रेफरन्स व्होल्टेज. मग ते समजा 50 असेल तर पहिल्यासाठी काय येईल, 0 गुणिले 50 भागिले 8, शून्यच येणार. बरोबर. दुसऱ्यासाठी काय येईल, 1 गुणिले 50 भागिले 8 काहीतरी व्हॅल्यू येईल. म्हणजेच काय झालं, 010 किंवा 001 किंवा 000 याचं कशात रूपांतर केलं, ॲनालॉग डाटामध्ये रूपांतर केलं. याला म्हणायचं ट्रूथ टेबल. तुम्ही तो फॉर्म्युला नाही लक्षात ठेवला तरी चालेल. काय लक्षात ठेवायचं आहे, तर सर्किट डायग्रॅम, ट्रूथ टेबल, आणखी याची जी आपण वेवफॉर्म काढणार आहोत ती. ओके, त्या वेवफॉर्मकडे वळूया. ही वेवफॉर्म याच्यामध्ये काय केलं आहे, हा जो आहे तो एक्स ॲक्सिस, हा जो आहे तो वाय ॲक्सिस, याच्यावरती घेतलं आहे डिजिटल इनपुट. ओके, आणि तिकडं जो घेतला आहे तो ॲनालॉग आउटपुट. मग 0 0 0 इनपुट दिले काय भेटतं मला, 0 भेटतं ना. 001च्या वेळेला मला काय भेटतं, VR/8 मिळतं, 1 VR/8. 010च्या वेळेला मला 2 VR/8 भेटतं. 011च्या वेळेला 3 VR/8. 100च्या वेळेला 4 VR/8. 101च्या वेळेला 5 VR/8. 110च्या वेळेला 6 VR/8. 111च्या वेळेला 7 VR/8. आणि त्यानुसार हे त्याचा वेवफॉर्म आहे ती काढलेली आहे. ओके, आणखी एक व्यवस्थित तुम्हाला समजावं म्हणून 111चं घेतो. काय 111, इथं 111 असेल तर आउटपुट आपलं काय येते बघूया. म्हणजे आपल्याला कळेल की बाबा हां, या फॉर्म्युलानुसार आपले सगळे आन्सर येतात. मात्र लक्षात ठेवताना तुम्ही असं लक्षात ठेवा की 00 आहे ती 0 डेसिमलची व्हॅल्यू आहेत आणि त्याला VR/8 करायचा प्रत्येकाला. काय करूया, 111 111 म्हणजे हा इथं जोडला, हा इथं जोडला, हा इथं जोडला. म्हणजे पहिल्यांदा इथं 1 आला, इथं पण 1 आला, इथं पण 1 आला. बरोबर. छेद समान करायला पाहिजेत. एकाला 1/2, एकाला 1/4, एकाला 1/8. बरोबर आहे. छेद समान करायसाठी काय करायला पाहिजे, तर ह्या 2ला 4 गुणायला पाहिजे, म्हणून ह्या 1ला पण 4 गुणलं. ह्या 4ला 2 गुणायला पाहिजे, म्हणून ह्या 2ला पण काय केलं आपण, 2 गुणलं. बरोबर आहे. वरच्या 1ला ह्या 1ला पण थांबा एकच मिनिट, तिथंच खाडाखोड करत नाही, ते सेपरेटच घेतो. 111 दिला तर काय भेटणार, VO इज इक्वल टू VR 1/2 प्लस 1/4 प्लस 1/8. छेद समान करूया. ह्या 2ला कितीनं गुणायचं छेद समान करायसाठी, 8 यायला पाहिजे ना छेद, म्हणजे 4. म्हणजे ह्या 1ला पण 4 गुणायचं. ह्या 4ला कितीनं गुणायला पाहिजे, 2, म्हणजे 8 येईल. म्हणजे ह्या 1ला पण 2 गुणायचं. बरोबर. आता छेद समान झाला म्हणजेच किती, VO इज इक्वल टू VR. याच्यामध्ये काय झालं, 1 गुणिले 4 4, अधिक 2 गुणिले 1 2, अधिक हा वरचा आहे तो 1, भागिले किती येणार 8. छेद समान झाला ना. म्हणजेच किती आलं, VR 4 अधिक 2 अधिक 1 7 भागिले 8, म्हणजेच 7 VR डिवायडेड बाय 8. बघूया 111च्या वेळेला 7 VR/8 आलाय का, बघा 111च्या वेळेला 7 VR/8. पुन्हा एकदा तेच प्रूव्ह झालेलं आहे आणि त्यानुसार ही डायग्राम काढली आणि हे त्याचं वर्किंग. बरोबर. फिगर ए दाखवते काय, सर्किट डायग्राम. याच्यामध्ये काय केलेलं आहे, बायनरी वेटेड रेजिस्टर वापरलेत ह्या स्वरूपात. SPDT स्विच वापरला आहे. याचं मीन्स याचा अर्थ काय, सिंगल पोल असतो आणि ड्युअल थ्रो असतो. बरोबर. इनपुट आहे ते काय असतं, डिजिटल असतं, आउटपुट ॲनालॉग असतं. ओके. ज्या वेळेला इनपुट प्रेझेंट नसेल त्यावेळेला तो ग्राउंडला कनेक्ट असतो, इनपुट प्रेझेंट असेल तर तो रेफरन्स व्होल्टेजला कनेक्ट होतो. आणि आपल्याला स्टेअर केस म्हणजे चढत्या पायरीनं आपल्याला आउटपुट वेवफॉर्म भेटते. करेक्ट. हे त्याचे आहेत ते ॲडव्हान्टेजेस आणखी डिसॲडव्हान्टेजेस. सिम्पल सर्किट, इझी कॅल्क्युलेशन, हे त्याचे झाले ॲडव्हान्टेजेस. डिसॲडव्हान्टेजेस आहेत ते ॲक्युरसी इतकी बरोबर नसते, म्हणजे जे कन्व्हर्जन केलं त्यानं डिजिटलचा ॲनालॉग, किंवा स्टॅबिलिटी पण इतकी आवश्यक नसते. आणि सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे तो वाईड रेंज ऑफ रेजिस्टर्स नसतात. त्याला गरज असते वाईड रेंज ऑफ रेजिस्टरची, म्हणजे रेजिस्टरची एकच रेजिस्टर वापरतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल रेजिस्टरची व्हॅल्यू जर 10K ओहम असेल तर तोच एकच वापरतात,
किंवा जर समजा R इज इक्वल टू 5K ओहम असेल तर हा एकच वापरतात सगळीकडं, वेगवेगळा वापरत नाहीत, त्यामुळे ड्रॉबॅक येतात. मग वाईड रेंज म्हणजे ह्यामधले 2 प्रकार किंवा 3 प्रकार रेजिस्टन्सचे वेगवेगळे वापरायची आवश्यकता असते. मग हा ड्रॉबॅक मिनिमाइज करण्यासाठी ज्याचा शोध लागला त्याला म्हणायचं नेक्स्ट आपला जो टाईप आहे तो R2R लॅडर DAC. समजतंय? म्हणजे आपण पहिला बघितला तो काय, डाटा कन्व्हर्टर ADC DAC. मग DAC मध्ये पहिला टाईप कुठला बघितला, बायनरी वेटेड रेजिस्टर. बायनरी वेटेड रेजिस्टरची जी डायग्रॅम आहे तशीच सेम डायग्रॅम R2R लॅडरची आहे. त्याचा जसा ट्रूथ टेबल आहे तसाच सेम ट्रूथ टेबल याचा देखील आहे. त्याची जशी लॉजिक डायग्रॅम आउटपुट वेवफॉर्म आहे तशीच याची देखील आउटपुट वेवफॉर्म आहे. फक्त फरक काय आहे तर तिथं जो रेजिस्टर यूज केला आहे तो सिंगल प्रकारचा यूज केला आहे. इथं जो वापरणार आहे तो आपण 2 प्रकारचा वापरणार आहे. बघा इथं जो आहे तो 2R वापरला आहे, 2R. इथं जो आहे तो R. म्हणजे जर R हा तुम्ही 5 व्हॅल्यूचा घेतला तर 2R हा कितीचा असणार, 10चा असणार. 5 दुनी 10. म्हणजेच हा 5K ओहमचा आहे आणि हा 10K ओहमचा आहे. म्हणजेच किती प्रकार झाले, रेजिस्टरची व्हॅल्यू 2 झाली. म्हणजे तिथं आपण सिंगल रेजिस्टन्स वापरायचो, इथं आपण डबल वापरला. हा याचा फायदा. आता याची लॅडर कशी तयार होते, जर समजा तुम्ही ही डायग्रॅम अशी समोर उभी ठेवा, उभी, आणि जर उभी धरला तर समजा की इथं देखील असा एक स्ट्रक्चर आहे. तर काय झालं, हा R त्यानं काय केला, म्हणजे आपण ज्या शिडीवरती पाय ठेवतो ती बाजू झाली आणि जिथं आपण हात धरतो शिडीला वर चढण्यासाठी ती बाजू म्हणजे ही झाली, इकडची आणि इकडची. बरोबर? म्हणून याला म्हणायचं लॅडर. लॅडर म्हणजे शिडीच्या प्रमाणामध्ये रेजिस्टन्स कनेक्ट केलेले आहेत म्हणून म्हणायचं R2R लॅडर. करेक्ट? याचं वर्किंग देखील सेम. इथं तुम्हाला आता वेगळं काय सांगायची मला आवश्यकता आहे असं वाटत नाही, कारण इथं जो आहे तो रेफरन्स व्होल्टेज फीडबॅक रेजिस्टर, इथं जो आहे तो आपण आउटपुट व्होल्टेज घेणार, इथं आहे तो रेफरन्स व्होल्टेज आहे, इथं आहे ते इनपुट आहे डिजिटल इनपुट, SPDT स्विच, सिंगल पोल ड्युअल थ्रो. हा जो आहे तो R2R लॅडर. ओके, सगळं जे आहे ती डायग्रॅम त्याच्यासारखी म्हणजेच बायनरी वेटेड सारखी. फक्त फरक काय आहे तर इथं आपण 2R सगळीकडे जोडलेले आहेत आणि 2:1 असं जे म्हणत होतो 2:2 ते काढून टाकलेलं आहे. बाकी तुम्ही हे जर बघितला तर सेम आहे. 0VR/8, 1VR/8, 2VR/8, 3VR/8, 4VR/8, 5VR/8, 6VR/8, 7VR/8. ओके, जसं तुम्ही इनपुट देणार तसं तुम्हाला आउटपुट भेटत जातं. नेक्स्ट आहे ते याचा वेवफॉर्म देखील सेम. 000ला तुम्हाला आउटपुट काय मिळतं, 0च. 001ला VR/8, 010ला 2VR/8, 011ला 3, 100ला 4, 101ला 5, 110ला 6 अँड 111 7. राईट? अँड द लास्ट वन याचं वर्किंग. याचं वर्किंग देखील पाठीमागल्यासारखं सेम लिहिलात तरी चालेल. फक्त एवढं मेन्शन करा की याच्यामध्ये काय आहे, वाईड रेंज ऑफ रेजिस्टर्स आहेत ते यूज केलेले आहेत. करेक्ट? आणि हा शेवटचा पॉईंट आहे त्याचा, ॲडव्हान्टेजेस. इट रिक्वायर्स टू रेजिस्टर व्हॅल्यू, वाईड रेंज ऑफ व्हॅल्यू वापरलेला आहे. म्हणजे तिकडं जे ॲडव्हान्टेजेस होते ते इकडं डिसॲडव्हान्टेजेस, तिकडं जे डिसॲडव्हान्टेजेस होते तिकडं ॲडव्हान्टेजेस. ओके, आय थिंक तुम्हाला हे सगळे पॉईंट आहेत ते क्लिअर झाले असतील. आपण आजच्या लेक्चरला हे बघितलं की डाटा कन्व्हर्टर इज अ डिव्हाइस विच कन्वर्ट ॲनालॉग डाटा इनटू द डिजिटल डेटा. राईट? मग त्यामध्ये 2 टाईप्स आहेत. एक आहे तो ADC, दुसरा आहे तो DAC. ADC मध्ये काय करतोय आपण, ॲनालॉगचा डिजिटलमध्ये कन्वर्ट करतोय, DAC मध्ये डिजिटलचा ॲनालॉगमध्ये कन्वर्ट करतोय. मग यामध्ये आपण पहिल्यांदा टाईप कोणते बघतोय, DAC. मग DAC मध्ये पहिला कोणता बघितला, बायनरी वेटेड रेजिस्टर. त्यामध्ये 2:1R, 2:2R, 2:3R असे रेजिस्टर वापरलेत. आणि दुसरा आहे तो R2R लॅडर. बरोबर? डायग्रॅम एकसारखीच आहे, फक्त काय केलं आहे याच्यामध्ये 2 प्रकारचे रेजिस्टर वापरले, तिकडे एकसारखाच वापरला आहे. बाकी दोन्हीचं ट्रूथ टेबल समान,
दोन्हीमध्ये वेवफॉर्म समान आहेत, दोन्हींची सर्किट डायग्रॅम देखील जवळपास समान आहे, दोन्हींचं वर्किंग देखील जवळपास समान आहे. याचा जे आउटपुटचं व्होल्टेजचं इक्वेशन तुम्ही लक्षात नाही ठेवलात तरी चालेल. तिकडचे जे ॲडव्हान्टेजेस आहेत ते इकडच्याचे डिसॲडव्हान्टेजेस, इकडच्याचे जे ॲडव्हान्टेजेस आहेत ते तिकडच्याचे डिसॲडव्हान्टेजेस. ह्या दोन्हींपैकी एक फायनल एक्झामला हमखास क्वेश्चन असणार. कम्पॅरेटिव्ह स्टडी करता यावा म्हणून हे सगळं मी इक्वली घेतलेलं आहे आणि ते तुम्हाला लक्षात ठेवायला देखील सोपं जाईल. ओके, थांबूया इथं. नेक्स्ट लेक्चरला याचे स्पेसिफिकेशन्स बघूया, आणखी ADCचे टाईप्स बघूया. ओके.